मग तू सध्या मुंबई क्रिकेट बरोबर खेळतोयस नाही का? मग तू बाहेरच्या कुठल्या क्लब्स बरोबर किंवा असा अ, जाऊन खेळला होतास का? तर मेन कसं आहे की आमचे मुंबईचे मॅचेस असतात ते थ्रू आउट द इयर असतात आणि मग मॉन्सूनमध्ये इकडच्या जेव्हा इकडे जून असते तिकडे तेव्हा मग लोक बाहेर जातात खेळायला. म्हणजे UK ला झालं किंवा कुठे बाहेर दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात. पण आमचं मग जूनमध्येच इकडे प्रोवेबल्सचा कॅम्प लागतो अंडर 23चा. तर मग आम्हाला अलाउड नसते की प्रोवेबल्सचा कॅम्प मिस करून तुम्ही बाहेर कुठल्या कंट्रीला जाऊन हे काउंटी क्रिकेट खेळायला. तू कधी गेला नाहीस काउंटी क्रिकेट? नाही, कारण की माझं अजून एज ग्रुप कंप्लीट नाही झालं आहे. म्हणजे जाऊ शकतो, पण माझं जसं मी सांगितलं की जूनमध्ये आमच्या इकडे कॅम्प लागतो. तर तो कॅम्प मिस करून तुम्ही काउंटी क्रिकेट खेळायला जाऊ नये. आणि जे काउंटीचे पण क्लब्स असतात ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पण जून टू सप्टेंबरपर्यंत देतात. 4 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो तो. तर 4 महिने इकडे मिस करून तिकडे जाणं इज नॉट पॉसिबल फॉर अस. मग तू अंडर 19 पण खेळलास आणि आता अंडर 23 पण खेळतोयस. तर दोन्हीमध्ये तुझ्यामध्ये तुला काय फरक जाणवला? इम्प्रूव्हमेंट किंवा अंडरस्टँडिंग ऑफ द गेम? तर बेसिकली अंडर 19 क्रिकेटपर्यंत तुम्हाला एक्सपोजर तर असते, पण अंडर 23ला तुम्हाला कन्सिडरच करत नाही की तुम्ही एज ग्रुपमध्ये आहेत म्हणून. ते डिरेक्ट तुम्हाला वरचा लेवल ऑफ क्रिकेट जो आहे ओपन एज कॅटेगरी त्याच्यामध्येच कन्सिडर केलेलं जाते. म्हणजे अंडर 23 तुम्ही खेळत असाल, इफ यू परफॉर्म वेल देन दे विल कॉल यू फॉर रणजी ट्रॉफी किंवा तुम्ही दुसरे जे पण फॉर्मॅट्स आहेत सय्यद मुश्ताक अली. तर अंडर 23 फक्त एक टायटल आहे, बट तुम्हाला अंडर 23 जर तुम्ही प्लेयर असेल तर तुम्हाला वरच्या क्रिकेटसाठीच ते लोक रेडी करतात. हां, म्हणजे यू आर ट्रीटेड लाईक ओपन एज कॅटेगरीमध्येच हे कन्सिडर करतात ते पण लोकं. हल्ली साधारण एक एज ऑफ डेब्यू म्हणा किंवा बिंग पिक्टअप टू प्ले फॉर इंडिया किती आहे म्हणजे? मी सांगेन 26-27 पर्यंत. पण तो उशिरा म्हणजे इजंट इट अ बिट लेट? नाही, आजकाल कसं आहे की 26 पण आता एवढं सर्व प्लेयर्स चांगलं परफॉर्म करतात आणि IPLमध्ये पण तुम्ही बघणार की सर्व प्लेयर्स चांगलं परफॉर्म करतात. आणि ह्याच्यामध्ये पण आता इंडियन टीममध्ये पण जे प्लेयर्स आहेत ते एक्सपिरियन्स्ड असल्यामुळे त्यांचं पण करिअर 34-36पर्यंत जाते. मग जेव्हा एका प्लेयरचं करिअर 36पर्यंत जाते, मग दुसरा प्लेयर जो त्याला रिप्लेस करणार असतो त्याला 26-27पर्यंत चान्स भेटते. असं आहे. खूप कमी प्लेयर्स असतात जे एकदम यंग एजमध्ये भेटते त्यांना. जसं की शुभमन गिल तो फार टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि इज वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस आता. तर तसे जे प्लेयर्स आहेत ते खूप चांगलं करतात. आता ॲट द एज ऑफ 24 इज प्लेईंग फॉर इंडिया अँड ही हॅज डॉमिनेटेड द इंटरनॅशनल लेवल. तर ते खूप बरं आहे. पण तू आता मुंबई क्रिकेटसाठीच खेळतोयस नाही का? मग तिथे तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे मोस्टली सगळे प्लेयर्स तिथून येतात नाही का? मुंबई क्रिकेटपासनं खूप क्रिकेटर्स आलेत इंडिया लेवलमध्ये. आणि मुंबई क्रिकेटरला खडूस क्रिकेटर म्हणतात, कारण की एवढं चांगला लेवल आहे मुंबईमध्ये आणि एवढं कॉम्पिटिशन आहे मुंबईमध्ये की जो प्लेयर मुंबईहून कधी पण इंडियासाठी जातो तो तिकडे खूप वेळासाठी खेळतो. कारण की एवढं टॅलेंट आहे. जसं की मी बोललो, एका टाईमला जेव्हा सुनील गावस्कर सर खेळायचे तेव्हा 8-8 प्लेयर फक्त मुंबईचे असायचे इन द प्लेइंग 11. तर मग त्या वेळापासून मुंबईचं क्रिकेट एकदम चांगलं आहे आणि ते आत्ताही कंटिन्यू होतं आहे. मग तुझा डेब्यू कधी होणार? तर आता देवाची इच्छा असेल तर होईल एक 3-4 वर्षाच्या आत. 3-4 वर्षामध्ये. पण आता सध्या तर तू यू आर डुईंग वेल ना? हो, आता म्हणजे मुंबई अंडर 23 सर्व तर मी आता खेळतो आहे. तर बघूया आता कधी. मी तर म्हणजे माझं तर एकच म्हणणं आहे की प्रेझेंटवर जास्त वर्क करा. फ्युचरची काही काळजी जास्त करू नका, कारण की तुम्ही प्रेझेंटमध्ये जास्त एफर्ट्स टाकले तर तुमचं फ्युचर डिटरमाइन होईल. बट तुझं पर्सनल ड्रीम काय आहे? म्हणजे तुझे काहीतरी गोल्स असतील ना, इतक्या वर्षी हे करायचं, इतक्या वर्षी हे करायचं. ते तर आहे. म्हणजे अल्टिमेटली तर इंडियालाच खेळायचं आहे इन ऑल 3 फॉर्मॅट्स. ते अल्टिमेट ड्रीम आहे. बट मी 25-26 पर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं माझं हे आहे की मला इंडियासाठी डेब्यू करायचं आहे किंवा IPLमध्ये चांगलं करायचं आहे त्या टाईम पिरियडमध्ये. आता मला सांग की तू एका महत्त्वाच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया, की तू जे ठरवलंयस की बाबा मला 2025 किंवा 2026मध्ये डेब्यू करायचं आहे, त्यासाठी आतापर्यंत तुझी खूप मेहनत झाली, तू खूप खेळतोयस. तर ही जी मुलं आहेत, नवीन जनरेशन, त्यांना ते सगळं ग्लॅमर दिसतं,
सोशल मीडिया पोस्ट दिसतात. तर तू त्यांना काय ॲडवाईस देशील, की ज्यांना क्रिकेट हे करिअर करायचं आहे, पण त्यांना फक्त ते ग्लॅमर दिसतं, त्याच्या मागची जी मेहनत आहे, जिद्द आहे ती दिसत नाही. तर तू या जेनझीला किंवा नेक्स्ट जनरेशनला काय संदेश देशील? मी फक्त सांगेन की हार्डवर्क इज मोर इम्पॉर्टंट दॅन टॅलेंट. कारण की एक टॅलेंटेड पर्सन असू शकतो, पण हार्डवर्किंग पर्सन जो आहे तो कधी मेहनत करून वरती येऊ शकतो. आता जसं की मी क्लोजली बघितलं आहे तर मुशीर खान म्हणून एक अपकमिंग क्रिकेटर आहे. ही हॅज प्लेड फॉर अंडर-19 इंडिया. तर ही स्टार्टेड हिज करिअर ॲज अ लेफ्ट आर्म स्पिनर आणि मग त्यांनी त्याच्या बाबांनी आता त्याचा मोठा भाऊ सरफराज खान ही ऑल्सो डेब्युटेड फॉर इंडिया. त्याच्या बाबांनी एवढे एफर्ट्स घेतले त्यांच्यावर आणि त्यांनी बॅटिंग त्यांची एवढी चांगली केलेली आहे. पण ते कंटिन्युअस हार्डवर्क आहे त्यांचं. म्हणजे सकाळी पण प्रॅक्टिस करणार, संध्याकाळी पण प्रॅक्टिस, झोपून उठल्यानंतर पण प्रॅक्टिस करणार. अशी एवढी मेहनत केल्यानंतर तो प्लेयर आज आहे तिकडे. तर तेच मी म्हणेन की हार्डवर्क हा खूप इम्पॉर्टंट आणि डिसिप्लिन जे तुमचं मी जसं सांगितलं की खाण्यावर ताबा ठेवणं किंवा तुमचं रुटीन फॉलो करणं. एव्हरी डे थोडे दिवस असे असतात की जिकडे तुम्हाला असं वाटते की आज जिम नाही करणार किंवा आज रनिंग नाही करणार. पण त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या माइंडला सांगायचं आहे की नाही, हे तुम्हाला अल्टिमेटली काय अचीव करायचं आहे तर तुम्हाला आजचा दिवस तुम्हाला करायलाच लागेल. तुम्हाला जिम करायचं आहे भले असू दे, भले तुम्ही थोडा कमी वेळ द्या, बट तुमच्या माइंडला तसं ट्रेन करायला लागेल तुम्हाला की नाही 20 मिनटं तर 20 मिनटं मी धावीन किंवा 20 मिनटं मी योगा करीन, असं आहे. म्हणजे तू तू असं म्हणतोस की टॅलेंट इज टेकन, टॅलेंट तर पाहिजेच, पण त्याच्यापेक्षा जास्त हार्डवर्क आणि डिसिप्लिन का? हां, कारण की टॅलेंट तर सर्वांमध्ये थोडं ना थोडं तर असतंच, पण हार्डवर्क मेक्स द डिफरन्स. म्हणजे कोण जास्त हार्डवर्क करतं तो वरच्या लेवलवर जास्त लवकर पोचतो. कारण की कुठल्या पण मुलाकडे टॅलेंट, मुलगा या मुलगी असू दे, त्यांच्याकडे टॅलेंट भले असलं, पण हार्डवर्क करायची कॅपॅसिटी नसेल तर मग तो एका लेवलवरच स्टॅग्नंट असणार. तो वरच्या लेवलवर कंटिन्युअस आणि डॉमिनेट नाही करू शकणार, असं माझं म्हणणं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.